मनापासून आनंद होतोय, कारण ज्यावेळेस एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते आणि फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री होते आणि फडणवीस साहेबांकडे जलसंपदा खातं होतं। खऱ्या अर्थानं आपल्या बार्शी तालुक्याची ही गेली जवळपास 96ला मंजूर झालेली योजना एक 25 वर्षाहून अधिक काळ रखडलेली होती। ह्याला जवळपास 700 कोटीला फडणवीस साहेबांनी मंजुरी दिली आणि मंजुरी दिल्यानंतर गेल्याच वर्षी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सगळ्यांच्या समक्ष या कामाची सुरुवात झालेली होती आणि ते काम आता जवळपास एक अत्यंत गती पकडून या ठिकाणी प्रत्येक शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये पाणी जाताना आपल्याला दिसतंय। आज योगायोगानं ज्यांच्या खात्यातून मंजुरी मिळाली होती फडणवीस साहेबांच्या जलसंपदा खात्यातून, तेच आज या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झालेले आहेत आणि जवळपास मी वेळोवेळी शब्द देत होतो की लवकरात लवकर पाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आम्ही पोचवू। आज सरकारी भक्कम आलेलं आहे महायुतीचं। जी स्वप्न पाहिलेलं होतं ते स्वप्न आज प्रत्यक्ष या ठिकाणी पूर्ण होताना मला या ठिकाणी दिसू लागलेलं आहे। लवकरच या ठिकाणी माननीय देवेंद्र फडणवीस साहेब हे लवकर काम पूर्ण होण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी सूचना अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। गेल्याच आठवड्यामध्ये सोमवारी मी सेक्रेटरी कपूर साहेबांना पण भेटून आलेलो आहे आणि या कामाच्या बाबतीमध्ये सुद्धा सातत्यानं पाठपुरावा करून या ठिकाणी कुठंच अडथळा येणार नाही किंवा स्लो काम होणार नाही या दृष्टिकोनातून सातत्यानं प्रयत्न केले जातील आणि लवकरात लवकर काम पूर्ण करून पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस साहेबांना त्याचं लोकार्पण सोहळा करण्याच्या निमित्तानं आम्ही बार्शीकरांच्या वतीनं त्यांना शेतकरी बांधवांच्या वतीनं निमंत्रण देऊ आणि निश्चितपणानं त्या निमंत्रणाचा स्वीकार करून या ठिकाणी लोकार्पण सोहळ्याकरता साहेब पण येतील असा या ठिकाणी मला विश्वास। राजकारण करत असताना जय पराजय ह्या गोष्टी होतच असतात, कुठला ना कुठला मुद्दा त्या ठिकाणी कुठला तरी फॅक्टर चालतच असतो, परंतु काम करणारा कार्यकर्ता कधी थांबत नसतो। आता फार काय फरक नाही, एक 3-5 हजारातलं 5-6 हजारातले फरक म्हणजे काय नसतात आणि सातत्यानं बार्शी तालुक्याच्या राजकारणामध्ये घडत आलेलं आहे। त्यामुळं आज जे तालुक्यातली जनता आहे की जे काही काम असेल किंवा कामाच्या बाबतीमध्ये असेल, आता सरकार आहे, सरकार नसतं तर ठीक आहे कुणीतरी काम केलं असतं, परंतु आज सरकार असताना मी जरी आज आमदार नसेल तरी सरकार माझ्या विचाराचं आहे किंवा या लोकांच्या हिताचं सरकार आहे आणि जेवढा जास्तीत जास्त निधी गेल्या जसं सरकारच्या कालखंडामध्ये आणला 2.5 वर्षामध्ये त्याहून अधिक कसा निधी आपल्या तालुक्याला प्राप्त होईल या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करणं ही माझी नैतिकता आणि जबाबदारी। तो देवेंद्र फडणवीस साहेबांचा अधिकार आहे, परंतु जे पद होतं ना हे सगळं आता जे पाणी बघताय ना हे सगळ्यात महत्त्वाचं माझं पद हे होतं आणि हे खरं गमक होतं। मी जे पद घेत नव्हतो ना हे मला पाण्याचं पद शेतकऱ्यांच्या शेतात पोहोचवायचं हे पद मला महत्त्वाचं।